काय म्हणलं का? पोरीचं काम घेऊन चालली म्हणतो तो पुण्याले. अच्छा अच्छा. हा हा. एकटीच? एकटी नाही तर काल 10 जणांना नेणार आहे. शुभम मामा चालला संग. शिव मामा कोण? पोरी काढणारा. अच्छा. कुठे हम्म. कुठच्या गावी कुठच्या? आपल्याच गावातला आहे. हे इकडं राहते फुकटनगर मध्ये. अच्छा अच्छा. हम्म. ते कल्याणी आत्या करते वाटते ते काम. हो. सोडलं का? नाही. बापा म्हणजे आपल्याच तर गावात दिसते घरापाशी. मोबाईल वर काम करत असते यायने. अच्छा असं आहे का? तिचे काम तिले जेल झालती ना ह्या कामासाठी. हा हा. तर म्हणून ते फक्त मोबाईल वर करते जात नाही कुठं. आता जर तिचं नील झालं ते तर जाते मग. अच्छा. तिचा नवरा? बापा कल्याणी आत्याचंही लग्न दिलतं करून. कल्याणी आत्या निघाली होती ना. आज मध्यर पुरेशी. हो त्यानच दिलतं. हो का? ते खतरनाक काम आहे. तो बी करते का काम तसे? कोण? मदर पुलिस. नाही हो ते मजराई करते. मला वाटलं नाही. पैसा किती भेटते मग पण बदलूवायला लागते. तुला काय वाटतं चांगलं काम आहे? नाही मला चांगलं नाही वाटत बा. अच्छा सांगत हाव पैसा भेटते पण बदलूवाली लागते. अच्छा अच्छा. हम्म. तिघं चौघच आहे का फक्त म्हणजे पोरी विकते ना काढते? बाप रे फक्त तिघं चौघं? हा. रॉकेट आहे यांचं. बापरे. तुले काय लय माहिती जण मग? आहे या कामात. बापरे. आता पूनम आत्या हाय. बापरे किती सारे जण आहे सांगूच नको. मेन कोण आहे मग समजा आता? याच्यात मेन कोणीच नाय. सगळेच जण मेन आहे काम लावणारे. अच्छा. हे इकडून पोरगी म्हणजे आता समजा माझ्या आईची पोरगी होय ती. हा. पूनम आत्यानं कल्याणी आत्यानं काम लावलं. हा हा. घेऊन जा लागते एका जणाले आधार कार्ड लावा लागते ना तिथं. हा हा. नकली आधार कार्ड माझ्या मम्मीच आहे. हा. हे इम्पॉर्टंट गोष्ट होय का मी सांगतच हाव मस्त. ठीक. हम्म. सांग ना मग. मी तू सांगतो नाही ना. अरे मग सांगतो ना तुले मी. मम्मी चालली पुण्याले. अच्छा. हम्म. असं का? हो.